नमस्कार मंडळी, हे बघा आज मी मस्त आपणास संत्र्याच्या सालीची कँडी बनवून दाखवणार आहे। चला तर मग आपण ही रेसिपी पाहायला घेऊया। हे बघा आता ही आपण संत्र व्यवस्थित अशी स्वच्छ धुवून वगैरे घेतलेली आहे। तरी पण आपल्याला नंतर हे पुढे काय काय करायचं आहे ते बघा। आता ह्याचं मी आपण देठ वगैरे काढून व्यवस्थित त्याची सालं काढून घ्यायची। आणि संत्र्याच्या साली तुम्ही म्हणणार काय खाते, तर संत्र्याच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी हे भरपूर प्रमाणात असते, फायबर असते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम पण हे करते। आणि त्वचेसाठी तर एक नंबर। ही सालं जरी तुम्ही सुकून त्याची पावडर त्वचेचा वापर केलात ना तरी त्याचा फायदा तुम्हाला चेहऱ्यावर दिसून येईल। किंवा चहामध्ये पण ह्याचा वापर करतात, स्मूदीमध्ये पण वापर करतात, सॅलॅडमध्ये पण वापर करतात, बिर्याणीमध्ये पण वापर करतात। आणि अशा प्रकारे तुम्ही जर कँडी बनवून खाल तर तुम्हाला एवढी आवडेल की चॉकलेटसारखं तुम्ही काय खाता किंवा गोळी खाता तशा प्रकारे हे होऊन जातं। तर हे जे वरचं साल आहे ना सफेद ते काढून टाकायचं, त्याला जरा कडवटपणा असतो आणि ते काढून टाकायचं। आणि त्याच्यानंतर आपल्याला जसे तुम्हाला तुकडे हवे असतील त्याप्रमाणे करायचे। आता हे मी काय करते, व्यवस्थित असे उभे कट करून घेते। उभे जरा दिसायला पण छान दिसतात आणि खायला पण छान वाटतात। तर आता हे मी सर्व अशा प्रकारे उभे कट करून घेते। आता हे संत्र्याची साल आपण फेकतो तर ती अशा प्रकारे खाण्याला पण तुम्ही उपयोग करू शकता। किंवा तुमच्या झाडं असतील, तुमच्याकडे भरपूर झाडं वगैरे असतील, कुंडीमध्ये झाडं असतील तर त्या संत्र्याच्या सालीचा तुम्ही पाण्याचा पण वापर करू शकता। पाण्यामध्ये टाकून उकळून वगैरे ते पाणी तुम्ही झाडांना वापरू शकता। आता या संत्र्याचा तर मी ज्यूस बनवणार आहे आणि ह्या ते सालं मी अशी ह्यामध्ये कढईमध्ये छान अशी आपल्याला मी आधी स्वच्छ धुवून घेतलेली, पण अशा प्रकारे ती आपल्याला शिजवून घ्यायची आहे, जेणेकरून ना त्याचा जो कडवटपणा आहे ना तो निघून जाण्यासाठी। आता हे बऱ्यापैकी मी जवळजवळ 10-1 मिनिटाच्या वरती हे असं शिजवून घेतलेलं आहे। आपण हाताने बघायचं नरम झाली आहे काय, नरम झाली असेल ना तर मग आपण गॅस बंद करून घ्यायचा। हे बघा नरम झालेली आहे, तर आता मी हे गॅस बंद करून घेते। आणि ह्या पाण्याचा वापर मी हे जे राहिलेलं पाणी आहे हे मी अजिबात फेकणार नाही। पूर्ण थंड झालं ना तर आपल्याकडे ज्या कुंड्या असतील, झाडं असतील त्याच्यामध्ये तुम्ही हे पाणी वापरू शकता। तर आता हे मी सर्व चाळणीमध्ये काढून घेते, जेणेकरून व्यवस्थित असं पाणी पण ते निथळलं जातं। आणि अशा प्रकारे बघा घरामध्ये पण पूर्ण असा सुगंध पसरतो। तुम्ही बिर्याणीमध्ये घातलात ना असं हे संत्र्याची सालाचं वरचंच पिवळा भाग क्रश करून घालायचा, सफेद भाग वापरायचा नाही। आता हे पाणी मी झाडांना वापरण्यासाठी ठेवणार आहे। आता हे मी गाळून जाते, तोपर्यंत जी संत्री आहे त्याचं मी ज्यूस करून घेते। कारण संत्री पण आपल्याला अशी पण खायची आहे किंवा ज्यूस करू। आता या ज्यूसाचा वापर मी पिण्यासाठी पण करणार आहे आणि पुढे कशासाठी करणार आहे तो पण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा। आणि एक नंबर मंडळी ही मी जी कँडी केली आहे ना ती एक नंबर खायला लागते मस्त अशी। जर आपल्याला असं वाटलं जरासं इथून आलं तिथून आलं जरासं तोंडात घातलं तर छान लागते खायला। तर याच्या सर्व बिया काढून घ्यायची आणि आता हे मिक्सरमधून असं मी मस्त असं फिरवून घेणार आहे। मिक्सरमधून फिरवून घेतल्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे। जो चोथा येतो ना, चोथा मंडळी, तो पण खायला जरा भारी लागतो, म्हणजे असं आंबटगोड छान असा लागतो। तो पण असा फेकण्यासारखं नाही, म्हणजे संत्र्याचा कोणताही पार्ट्स तुम्ही फक्त बी वगैरे फेकू शकता, बाकी कोणताही पार्ट्स न फेकण्यासारख्या गोष्टी असतात। तर आता ही मी मस्तपैकी असं गाळून घेते। आणि जरा आता बघा गरमीचे दिवस आलेले आहेत तर तुम्ही संत्र्याचा, मोसंबीचा, इतर फळांचा असं ज्यूस पिणं गरजेचं आहे। तुम्ही असे कोल्ड्रिंक्स वगैरे असं पिऊ नका, तुमच्या शरीराला ते हानिकारक असतं। ते बघा आता आपण मस्तपैकी असं हे काढून घेतलेलं आणि हा चोथा तुम्ही खायचा असेल तर खाऊ शकता, छान लागतो तो पण। आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला याचा ज्यूस करून घ्यायचा आणि या ज्यूसचा वापर पण आपल्याला करायचा आहे, पियायचं आहे थोडं आणि बाकीचा थोडासा वापर करून घ्यायचा आहे। आता हे बघा मस्तपैकी ज्यूस झालेलं आहे। 4 संत्र्याचा म्हणजे 2 ग्लास तरी मस्तपैकी असं ज्यूस तयार होतो, पाणी न घालता। पाणी न घालता आपल्याला हा ज्यूस करून घ्यायचा असतो। कोणाला जर आजारी माणसांना वगैरे द्यायचा झाला तर पाण्याचा वापर न करता ज्यूस करून घ्यायचं आहे। आता हे बघा छान असा ज्यूस झालेला आहे। मी त्यावरती पुदिना घालून आपलं मस्त असं सजावट करून आपल्याला तुम्हाला दाखवत आहे। आपण पण अशा प्रकारे मंडळी नक्की ज्यूस वगैरे करा गरमीमध्ये, ह्या इतर फळांचे पण ज्यूस करा, खूप छान लागतात प्यायला। आता आपण एक कढई घेतलेली आहे, पुन्हा त्या कढईमध्ये मी 1 वाटी साखर घालून घेतली आणि जो मी आता ज्यूस तयार केलेला आहे त्या ज्यूसाचा 2 वाटी मी वापर करणार आहे, बाकीचं आपण पिऊन टाकणार आहे। तर आता हे व्यवस्थित ह्यामध्ये साखर विरघळून घ्यायची। साखर विरघळून घेतल्यानंतर जे संत्र्याच्या सालीचे आपण गाळून घेतलेले जे तुकडे आहेत ते ह्यामध्ये मस्तपैकी आपल्याला शिजवून घ्यायचे, जोपर्यंत ह्यातल्यामधले ते जाड असा एक तारी पाक तयारसारखं होत नाही आहे ना तोपर्यंत ह्यामध्ये चांगलं असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। चिमूटभर मीठ घालून घेतलं आणि हे बघा मस्त असं आपल्याला ह्यामध्ये घट्ट होईपर्यंत चांगलं बघा ह्यामधलं पाणी वगैरे सगळं आटत आलं
आणि याचं छान असं मधासारखा पाक तयार झालेला आहे. 1 ते 2 ग्लास सरबत ह्याचं पण होतं मंडळी. ते पण तुम्ही फेकायचं नाही, त्याचं पण तुम्ही सरबत बनवून पिऊ शकता. आणि अशा प्रकारे आता हे सर्व मी ताटात काढून घेणार आहे आणि सगळं ताटात काढून घेतल्याच्यानंतर जे राहिलेल्या ज्यूसचा वापर आपण पियायला करणार आहे. म्हणजे बघा कोणत्याच गोष्टीचा फेकायसारखं काहीच होत नाही. तर आता हे मी सर्व ताटात काढून घेतलेलं आहे. आणि जी आपण पिठी साखर आहे ना, ती आपण जरा मिक्सरमधून पिठी साखर करून घ्यायची आणि एकाला मेकाला चिटकू नये त्याच्यासाठी आपल्याला हा पिठी साखरचा वापर करायचा आहे. आणि मस्तपैकी असं आपल्याला 2 दिवस मंडळी मस्तपैकी उन्हात पण तुम्ही ठेवू शकता, पण मी उन्हात न ठेवता घरामध्येच टेबलावरती पंख्याखाली सुकवून घेतलं. उन्हात जर सुकवलं तर तुमचं 1 ते 1.5 दिवसामध्ये छान असं सुकून येईल. किंवा काय जो ओव्हन असेल त्यांनी ओव्हनमध्ये सुकवलं तर चालेल, पण माझ्या मते नैसर्गिक पद्धतीमध्ये सुकलं ना तर 1 नंबर लागतं. तर हे मी आता पंख्याखालीच माझ्या 2 दिवस हे उन्हात चांगलं असं मस्त सुकवलेलं आणि छान खडखडीत झालेलं. व्यवस्थित आपण ते डब्यामध्ये पॅकिंग वगैरे करून ठेवायचे. जोपर्यंत आपल्याला खायला मिळते तोपर्यंत खाऊन घ्यायचे. नंतर मग आपण पुन्हा बनवू शकतो. संत्री जेव्हा घरात येणार तेव्हा न फेकता अशा प्रकारे जेव्हा बनवू शकतो. म्हणजे जेव्हा तुमच्याकडे असं फळ आले का तुम्ही तेव्हा बनवून ठेवला तर तुम्हाला वाटलं दुसऱ्यांना कोणाला द्यायचे झाले तर त्यांना पण देऊ शकता. ह्याला काही जास्त खर्च नाही, खायला पण मस्त. विटॅमिन सीचा पण आपल्याला वापर आपल्याला शरीराला मिळते. त्याच्यामुळे हे बघा अशा प्रकारे मी आता हे सर्व साखर ह्याला संत्र्याच्या सालीनं आता ही कोटिंग करून घेते आणि मस्तपैकी आपल्याला 2 दिवस हे उन्हामध्ये सुकत घालून घ्यायचं आहे. छोटासा व्हिडिओ आहे, पण तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य म्हणजे या अशा गोष्टीचा न फेकता काही गोष्टीचा तुम्हाला वापर करायचा तर तुम्ही नक्की वापर करू शकता आणि खायला पण तुम्हाला मस्त एक प्रकारची कँडीच होऊन जाते मंडळी. हे बघा आता मी सर्व हे कोटिंग करून घेतलेले आणि मी आता हे 2 ताटामध्ये करून घेतलेले जेणेकरून ना लवकर असं सुकलं जातं. आता ही 4 संत्रींची साली आहे ते आता मी व्यवस्थित अशा छान अशा मस्त कोटिंग करून घेतलेले. आपण पण मंडळी नक्की अशा प्रकारे करा. हे बघा मंडळी छान असे मी आपणा संत्र्याच्या सालीची कँडी करून दाखवलेली आहे. अशाच नवनवीन रेसिपी आणि इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटतच असते. आपण माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, हाईप करायला विसरू नका. चला तर आता इथेच थांबते. मस्त खा आणि स्वस्त राहा. आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि हे बघा मस्त अशी खळखळीत झालेली आहे आणि सुकी एकदम खळखळीत आपल्याला सुकून द्यायचे. भले तुम्हाला 4 दिवस लागले तरी चालतील.